नमस्कार मंडळी, आज मी आपणास स्लरी बाबतीत महत्त्व सांगणार आहे। स्लरीमध्ये 4 प्रकारच्या स्लरी असतात। एक मुख्य अन्नद्रव्याची स्लरी, सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी, जीवाणूची आणि कडधान्याची। स्लरी का दिल्या गेली पाहिजे? स्लरी ही पिकाच्या अन्न पोषणासाठी दिल्या जाते, फायदेशीर ठरते। स्लरीचा नियमित वापर जर केला आपण तर जमिनीचा पोत सुद्धा सुधारतो। पोत म्हणजे स्कर्ब आणि नत्राची रेशो। यामध्ये आज आपण जीवाणू स्लरी बाबतीत माहिती घेणार आहोत। जीवाणू स्लरीमध्ये जमीन सुपीक होते, असंख्य निरोगी जीवाणू झाडांच्या मुळावर वाढतात, त्याचे संजीवक तिथे तयार होतात, जीवनसत्वे तयार होतात आणि पिकाला फायदा मिळतो आणि कीड आणि रोगाचा बंदोबस्त होतो। या स्लरीमध्ये मुख्यतः ही आपण फळबागा करता व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पर्यंत वापरू शकता, नंतर रिप्रोडक्शन मध्ये पहिला बहार निघाल्यानंतर वापरू शकता। याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? गाईचं शेणखत 20 किलो, त्याच्यानंतर गोमूत्र 10 लिटर आणि सेंद्रिय गुळ 2 किलो। याच्यामध्ये आपल्याला काही जीवाणूच्या बॅक्टेरिया टाकायचे। त्याच्यामध्ये जीवाणूमध्ये ॲझेटोबॅक्टर 500 ग्रॅम, त्याच्यानंतर पी-बूस्ट DX 500 ग्रॅम, NPK बूस्ट DX 500 ग्रॅम, ट्रायकोबूस्ट DX 500 ग्रॅम आणि सुडोबूस्ट 500 ग्रॅम आणि झिंक, परिस झिंक आपल्याला 200 ग्रॅम आणि दुसरं EM द्रावण मिळतं ते आपल्याला 1 लिटर। हे जीवाणू जे तयार करताना, स्लरी तयार करताना 4 ते 5 वेळा चांगली ढवळा। स्लरी 48 तासाच्या आत पिकाला दिल्या गेली पाहिजे आणि जीवाणू स्लरी सावलीत झाकून ठेवा। जीवाणू स्लरी टाकण्याच्या अगोदर 5 ते 10 दिवस रासायनिक खतं कुठलेही देऊ नका। ही स्लरी आपल्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे जेव्हा झाडं ही फळ धारणेच्या आधी लागतात त्याच्या आधी द्यायला पाहिजे। या स्लरीमुळे आपल्याला पिकाची वाढ, पांढरी मूळ आणि रोग आणि किडीपासून मुक्तता मिळू शकते। धन्यवाद।